धामोळी ते पारेत रस्ता, पांदन रस्ता आहे. तर हा रस्ता 1-1.5 महिन्यापासून या रोडनं मटेरियल येऊन पडलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हा मातीचा रस्ता आहे, खंती करून काम झालेलं आहे. बावनकुळे साहेबाच्या याच्यातला हा रस्ता आहे. आणि या रस्त्यानं आता मला सांगा, आजची तारीख आहे 25 जून. आता 25 जून तारीख म्हणजे तुम्ही विचार करा की 25 जून म्हणजे हा उन्हाळ्याचा भाग आहे की पावसाळ्याचा भाग आहे. आता यावेळेस आपले पेरणे झालेले असतात, पण यंदा काय झालं की पाणी कमी आल्यामुळे पेरणे जे आहेत हे थोडे लेट झालेले आहेत. बावनकुळे साहेबाचा आहे. मग आता बावनकुळे साहेबाच्या याच्यातून हा रोड आलेला आहे. आता ह्या गावचे लोक म्हणतात की आम्ही आणला. आता आणला कोणा आणला काय माहित, पण वरूनच रोड आलेले आहे. हे लोक म्हणतात आम्ही आणला, आम्ही आणला, आम्ही आणला. मग आम्ही आणला तर तुम्ही करून तर घ्यायला पाहिजे. आता किती दिवस झाले या रोडनं गोटे येऊन पडलेले आहेत. आता पेरण्याचे दिवस, आता कालचं पाणी आलं, आज जर एक पाणी आलं तर उद्यापासून पेरणे लागतात. आणि तुम्ही विचार करा की आता या रोडनं काय जाणार आहे. इथून ट्रॅक्टर जर गेला तर ट्रॅक्टर बसते आणि दुसऱ्याच्या शेतातून तर कोणी जाऊ देणार नाही आहे शेत पेरणी करासाठी. मग आता या रोडनं जर समजा कदाचित अजून आज पाणी आलं हा रोड जर फुटला तर आम्ही ट्रॅक्टर म्हणा किंवा मशीना म्हणा आम्ही पेरणे कसे करा. हा रोड आहे पांदन रस्ता. तर मग आता हा ठेकेदार कोणाच्या इकडे हा रोड दिलेला आहे याकडे लक्ष असायला पाहिजे. आता हे पाहू शकता तुम्ही, हे पाहून घ्या. हा रोड आहे बाई, इथं पूर्ण फुटलेला आहे. हे बघा, सांगा आता इथून कसं जाणार आहे. हा नाला आहे, हा नाला आहे पुरा असा नाला वाहते, हा इथून पूर्ण असा नाला येते. हे बघा, हे इथं पाणी आहे बा, इथून हे पुरं फुटलं. आता एवढ्या पाण्याने पुरं फुटलं म्हणजे हे पूर्ण वाहिलं. आणि आता इकडं कसं जावं तुम्ही सांगा. असं 2 नाले आहेत बाई, पूर्ण गोटे पाहून घ्या, साईडनं टाकलेले आहेत. हे गोटे पाहू शकता तुम्ही. अजूनही या गोटेले असं म्हणा की काम कधी लागेल तेवढं फक्त ते 100 मीटर फक्त ते गोटे टाकले. आता हे बाकीचं काम कधी होईल. आणि आम्ही शेतकऱ्यांना आता पेरणे कसे करा. पहिले शेतकऱ्याचे हाल एवढे आहेत की तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याचे हाल काय चालू आहे सध्याच्या परिस्थितीत. आणि आणखी एक हाल म्हणजे हा पांदन रस्त्याचा. अरे पांदन रस्ते तुम्हाला करायचे होते तर लवकर करायचे होते, नाही तर नव्हते करायचे. जे होती परिस्थिती तेच बरी होती ना. आता सांगा, हे पाणी जर आलं तर याच्यातून कसं जाय गड्ड्यातून. म्हणजे विचारच करासारखी गोष्ट आहे की आता हे काय करावं याच्यात. आता कोणतं काम चालते, 2 महिने पावसाळा आता काय हे काम होते काय. हा रोड तरी होते का आता. म्हणजे मग आम्ही आता पेरणे कसे करा. आमचे पेरण्याला जर समजा आमचं पेरणं झालं नाही, आम्हाला जर कोणी ट्रॅक्टर घेऊन येताना तर याला जबाबदार कोण राहील सांगा तुम्ही. आता पेरणे जर आमचे गेले नाही, आता कोणी वावरातून तर काही जाऊ देत नाही. कोण की चाकोल्याच्या पळता ट्रॅक्टरच्या त्या कडक होत आहे वावर, त्याच्यानं कोणी वावरातून जाऊ देत नाही. मग आता जर आमचे पेरणे झाले नाही तर आमच्या पेरणीच्या मागे जबाबदार कोण राहणार. पहिले शेतकऱ्याचं नुकसान तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठं आहे. आणि आता हे असे जर कामं जर बोगस कामं जर होत असतील तर मग विचार करणार गोष्ट आहे. आणून टाकून दिला माल, काम करायचं नाव नाही. असं बोगस काम आपल्या इथं पाहायला मिळते भाऊ तुम्हाला.